विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुण विभाजन माहित नाही, गोळाफेकचे 800 मीटरचे, 100 मीटरचे अशा प्रकारे संपूर्ण जे विवरण आहे महिलांचे आणि पुरुषांचे, ते डिटेल्समध्ये 2022च्या जी आर नुसार आलेलं आहे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विषय काय असतो, विषय महत्त्वाचा असतो. महाराष्ट्र पोलीस सेवा नियम प्रवेश 2021 मध्ये सुधारणा करण्याबाबत हे तेथून पुढे बदलण्यात आलेलं आहे. हा देखील पॉईंट लक्षात घ्या. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे, येथे 2022च्या पोलीस अधिनियम प्रमाणे 4 चे उपखंड मधील 1, 2 आणि 3 मध्ये झालेल्या सुधारणेनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक पुरुषांची चाचणी जी असणार आहे 50 गुणांची आणि महिलांची जी असणार आहे 50 गुणांची असणार आहे. महिलांना या ठिकाणी 800 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असतो. आणि पुरुषांना किती 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असतो पुरुषांमध्ये. याच्यामध्ये गुण विभाजन कशा प्रकारचे आहे, तर हे पुरुष उमेदवारांचे इथे तुम्ही बघू शकता. आता 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी या वेळात आलं तर 20 पैकी 20 गुण मिळतील. आणि तसा जास्तीत जास्त तुम्हाला वेळ लागेल, इथं तुम्ही स्क्रीन बघू शकता. तुम्हाला समजा 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त लागला किंवा 6 मिनिट ते 50 सेकंद या दरम्यान लागला तर तुम्हाला 10 गुण अशा प्रकारचे हे विभाजन तुम्ही इथे पुरुषांचं बघू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे पुरुष उमेदवार धावणे. 1 मिनिट. हा त्याचाच तक्ता आहे. खाली कमी-कमी गुण होऊन जातात. हे 100 मीटरचं आहे. वरचं कशाचं होतं, 1600 मीटरचं होतं. तर बघू शकता हे सेकंद आहेत. बघू शकता एवढ्या सेकंद म्हणजे समजा 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर टायमिंगमध्ये जर आलात तर तुम्हाला 15 पैकी 15 गुण याच्यामध्ये दिले जातील. समजा तुम्हाला 15 सेकंद 50 म्हणजे 15.50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 16 सेकंद पॉइंट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी लागल्यास तुम्हाला इथे 4 गुण अशा प्रकारे हे डिव्हायडेशन केलेलं आहे. हे पुरुषांचं सांगितलं. आता गोळ्याचं तुम्ही जर अंतर जर बघितलं तर हा 8.50 मीटरचा गोळा असतो. त्यापेक्षा जर जास्त गेला तर तुम्हाला 50 पैकी 50 गुण दिले जातात. समजा तुमचा 4.30 मीटर किंवा 4.90 मीटरपेक्षा कमी जर गेला तर तुम्हाला 3 गुण अशा प्रकारे हे डिव्हायडेशन इथे केलेलं आहे. आता महिलांचे सांगण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येथे मी तुम्हाला सांगून घेणार आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की जवळजवळ 70% प्रश्न आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून जसेच्या तसे रिपीट होतात आणि या पुस्तकामध्ये सर्व प्रश्नपत्रिका आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण देखील केलेले आहेत. त्याच्यामुळे या पुस्तकांचा 100% फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता आपला महिलांचा पॉइंट इथे राहिलेला आहे. तर महिलांना धावणे असते किती, तर 800 मीटर धावणे असते. आउट ऑफ घेण्यासाठी तुम्हाला 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी टायपिंग जर लागला तर तुम्हाला बघू शकता इथे 20 पैकी 20 गुण दिले जातील. जसा-जसा तुम्हाला जास्त वेळ लागेल तसे-तसे तुमचे गुण कमी होतील. समजा एखाद्या विद्यार्थिनीला 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागला तर तेथे तिला 12 मार्क्स इथे दिले जातील. अशा प्रकारचे हे गुण विभाजन महिलांचे 800 मीटरचे बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महिला उमेदवार 100 मीटर. महिला उमेदवार 100 मीटरला त्यांना बघू शकता 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ लागला तर तिथे आउट ऑफ 15 पैकी 15 गुण मिळतात. जसे-जसा टायमिंग जास्त-जास्त सेकंद लागतील तसे-तसे तुम्हाला या ठिकाणी गुण तेथे तुमचे कमी होत जातील आणि गुण मायनस पॉइंटमध्ये जातील. समजा एखाद्या विद्यार्थिनीला 17 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागला तर त्या विद्यार्थिनीला इथं 6 गुण इथे दिले जातील. अशा प्रकारे पुरुषांची 50 पैकी टोटल आणि महिलांची 50 पैकी टोटल एकत्रित केले जाते आणि त्याच्यानंतर एकाच 10 प्रमाणात विद्यार्थिनीने घेतले जाते. आता महिलांचा जर गोळ्याचा जर विचार केला तर तो असतो बघू शकता 4 किलोग्रॅमचा आणि 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकल्यास त्यांना 15 पैकी 15 इथे गुण आउट ऑफ दिले
जातात. त्याच्यानंतर जसा-जसा गोळा तुमचा कमी पडेल, म्हणजे जास्त अंतर कमी पडेल, तसं तुमचं मार्क्स देखील इथे कमी केले जातील. आता या ठिकाणी बघू शकता प्रत्येक उमेदवारांना 3 संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. या 3 संध्यांपैकी ज्या व्यक्तीमध्ये या ठिकाणी उमेदवारांनी जास्त गुण मिळालेले असतील त्यास विचारात घेऊन म्हणजे तुम्हाला 2 गोळे फेकले किंवा 3 गोळे फेकले. समजा तुम्ही 3 गोळे फेकले, एका गोळ्यामध्ये या ठिकाणी 10 गुण मिळाले सर्वात जास्त, नंतर 9 मिळाले, नंतर 8 मिळाले, तर सर्वात जास्त 10 मिळाला तर ते विचारात घेतले जातील. ते पुढे रजिस्टरला लावले जातात. अशा प्रकारे ही संपूर्ण डिटेल्स आहे. ठीक आहे. आता हे माजी सैनिकांचं वगैरे इकडं वेगळं दिलेलं आहे. ते देखील तुम्ही येथे बघून घ्या. महिलांचं आणि पुरुषांचं मी येथे तुम्हाला दाखवून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेट्ससाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.